तीन गुणाचे तर ह्या साखळदंड जे आहेत तीन गुणांमधले ते कसे या जीवात्म्याला बाध्य करत जातात आणि तो जसा 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 फसत जातो. मग सत्वगुणाचा आपण गुणधर्म पाहिले. सत्वगुण आहे, सत्वगुणाचे तीन मेन वर्णन आहे. सुखम सॉरी दोन आहे, सुखम आणि ज्ञान. सत्वगुणी व्यक्ती हा सुखी असतो, ज्ञानी असतो. आणि मग त्याच्यात तर आपण पाहिलं की कृष्ण पहिले तर दोन श्लोकात हे जे अतिशय पवित्र ज्ञान आहे त्याच्याबद्दल सांगतात, त्याचं गुणगान करून मग पुढे हे वर्णन करतात. आणि मग जो भगवंत आहेत की प्रकृतीला गर्भस्थ करतात आणि सगळे जीवात्मा याच्यात भरतात. आणि कृष्ण सांगतात की सगळ्या जीवांचे ते पिता आहेत. सर्व योनिशी कौंतेय मूर्तयंत संभवंतीय तासाम ब्रह्म महद योनीर अहम बीज प्रतापिता. सगळ्या योनीमध्ये मी बीज प्रतापिता, म्हणजे सगळ्या जीवात्म्यांना या भौतिक जगामध्ये पेरणी भगवंत करतात. मग अशा पद्धतीने 84 लक्ष योनीचा फेरा इथे चालू होतो जीवात्म्यांचा, आपल्याला इथे दिसत आहे. एवढ्या सगळ्या विविध प्रकारचे जीव इथे या जन्म मृत्यू इथे दुःख भोगतात. किती वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे दुःख आहेत. आणि मग अशा पद्धतीने हे बघा, ही साखळदंड भगवंतांची मायाशक्ती तीन गुणांरूपे या जीवात्म्याला पूर्ण बाध्य करते वेगवेगळ्या प्रकारचे पाप कर्म करण्यासाठी तुरुंगामध्ये जसं. आणि अशा पद्धतीने जीवात्मा फसत फसत जातो. तर जो खुश असतो सत्वगुणी, खूप क्रियाशील असतो रजोगुणी, आणि असहाय्य असतो तो तमोगुणी. अशा पद्धतीने सत्व प्रत्येक गुणाचं इथे वर्णन केलेलं आहे. तत सत्व निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चानग. सुख आणि ज्ञान हे दोन विशिष्ट गुण असतात या सत्वगुणी लोकांचे. रजोगुणी व्यक्तींचे काय गुणधर्म असतात? रजो रागात्मिकम विद्ये तृष्ट संगा समुद्भवम तन्निबध्नन्ति कौंतेय कर्म संगेन देहिनाम. काय? तृष्ण आणि संग आणि तृष्ण, काहीतरी प्राप्त करण्याची खूप इच्छा आणि संग करणे हे त्याचे असतं. आणि मग तमोगुणी लोक आहे काय? खूप ते आळस, तमसत्वज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद आलस्य निद्राभिस्तान निबद्धंती भारत. तर तमोगुणी जे व्यक्ती आहेत त्यांचं काय? तीन क्वालिटी: आलस्य, प्रमाद आणि निद्रा. मदिरापान करतील, आळशी राहतील आणि सतत झोपेत असतील, असं त्यांचं वर्णन आहे. मग हे निष्पाप सत्वगुण आणि अन्य गुणांच्या अपेक्षेत शुद्ध होण्यामुळे मनुष्य सगळ्या कर्मातून, पापातून मुक्त होतो. जे लोक या गुणात स्थित होतात ते सुख आणि ज्ञानाने बांधले जातात. येस. तर अशा पद्धतीने पुढचा जो आहे 14 पॉईंटचा, की हे कुंतीपुत्र, परत ह्या तिन्ही गुणांचंच वर्णन आहे. इथे आपण स्लाइड्स मध्ये बघू शकतो की कसं हे सत्वगुणी व्यक्ती कसे आहेत बघा. वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, वेगवेगळे कवी आहेत. हे सगळे रवींद्रनाथ टागोर आहेत, महात्मा गांधी आहेत, हे सगळे कसे हे सत्वगुणात आहेत. म्हणजे हे काही जास्त झोपत नाही किंवा जास्त राजसिक नाही, पण असे सात्विक आहेत. आणि मग त्याच्यानंतर तामसिक गुण इथे आपण बघतो हा कसा मांसाहार करतोय, पॅराग्लायडिंग वर पॅराशूट मध्ये जाऊन उडतीलच काय आकाशात, परत अंग प्रदर्शन करतील, हे राजसिक असतात. इथे आपण स्लाइड्स मध्ये बघू शकतो. आणि मग आळशी लोक हे काय करतात? सतत झोपतात आणि सतत घाबरलेले असतात. तर अशा पद्धतीने भगवंत सांगतात की तिन्ही गुण मनुष्याला बाध्य करतात. सत्वगुण असो का रजो का तमोगुण, तिन्ही गुण जीवात्म्याचं ज्ञान आवृत्त करून टाकतात.
तर आपण हे बघितलं. आणि मग याच्यात आता पुढचं सत्र चालू होणार आहे. आता आज आपण तात्पर्यात नको जायला, कारण वेळ अतिशय कमी राहिलेला आहे. तर एक मी जसं आता पुढचा सारांश देईन की प्रॉमिनन्स, कुठला तरी एक गुण प्रधान असतो. सगळे तिन्ही गुण असतात, पण कुठला तरी एक गुण जीवात्म्यामध्ये प्रधान असतो. तर इथे आपण दिलेलं, इथे सुंदर स्लाइड मध्ये दिलेलं आहे की आपल्यातच एक वाईट व्यक्ती आणि आपल्यात एक चांगला व्यक्ती, दोन्ही, चांगला कुत्रा आणि वाईट कुत्रा, दोन्ही आपल्याच हृदयात असतात आणि त्यांची चढाओढ लागलेली असते. तर इथे रजस्तमश्च भूय सत्वम भवती भारत, रजस सत्वम तमश्चैव तमम सत्व रजस्तथा, की एक गुण दुसऱ्या गुणावर हावी होत असतो, दुसऱ्या गुणावर प्रभावी होत असतो, अशी चढाओढ लागलेली असते. आणि तर इथे दिलेलं आता सत्वगुण जेव्हा वृत्ती होते तेव्हा काय होतं, रजगुण वृद्धी होते तेव्हा काय होतं, तमोगुणामध्ये वृत्ती होते तेव्हा काय होतं. सर्वदारेषु देहेस्मिन प्रकाशम उपजायते ज्ञानम यथा तदा विद्धी विवृद्धम सत्वमित होतं. सगळं शरीर प्रकाशमान होतं, सगळे शरीरातले 9 इंद्रिय म्हणजे प्रकाशमान होतात, म्हणजे दुःखापासून ते वर यायला सुरुवात होते. आणि रजगुणात वृत्ती होते त्या काय होतं, लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणा अशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृते भरत. तर रजगुणात वृत्ती झालं अतिशय लोभ, काहीतरी कार्य करणं, काहीतरी करून दाखवणं. आणि तमोगुणात वृत्ती येते तेव्हा अप्रकाशो प्रवृत्तीश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृते. अप्रकाश म्हणजे सगळ्या अंधकाराच्या खोल दरीत जीवात्मा जायला सुरुवात होतो जेव्हा त्याच्यात तमोगुणाची वृद्धी होते. तरी ते सत्वगुणी कार्यक्रिया सगळ्यात दिलेलं आहे, पुस्तकं, झाडं मस्त हे करणे, संगीत गाणे, पण हे सगळं चांगलं आहे, पण हे काही जीवनाचं अंतिम लक्ष नव्हे. हे आपल्याला एका छान स्तरापर्यंत नेऊ शकतं, आपल्याला सुखी बनवू शकतं, परंतु हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नव्हे. ओके, तर अशा पद्धतीने पुढचा जो सत्र आहे ट्रॅक मधला, जो श्लोक संख्या 10 ते 13, प्रत्येक गुणाविषयी विस्तृत चर्चा आहे. त्याच्या तात्पर्यात जायला आता आपल्याला बिलकुल वेळ नाहीये. आणि मग त्याचं पुढचं पण सत्र असणार आहे ऍक्शन्स इन द मोड. आता प्रत्येक गुणात खोलात जाऊन काय काय करतात हे सगळं याच्यात दिलेलं आहे. खोलात जाऊन काय करणार आणि त्याचा काय परिणिती आहे, तर हे सगळं 16 ते 18 मध्ये. आणि मग शेवटचा फोड आहे या अध्यायाची की शुद्ध जीवन. या सगळ्यातनं गुणातीत होऊन व्यक्ती किती सुखी बनू शकतो आणि भगवंतांच्या कशा सेवेत संलग्न होऊ शकतो. तर अर्जुनाने काय काय विचारलं, भगवंतांनी कुठल्या कुठल्या याच्यात काय उत्तर दिलं, हे सगळं त्याची आपण चर्चा करणार आहोत विस्तृत. तर अशा पद्धतीने प्रभुपाद जे शुद्ध भक्त, आपलं ज्वलंत उदाहरण प्रभुपादजी आणि श्री हनुमानजी, हे यांचे सगळे गुणातीत झालेले आहेत, हे गुणाच्या परे गेलेले आहेत आणि सतत भगवंतांच्या मध्ये त्यांचे विचार असतात आणि अखंड अविरत सेवा त्यांची असते आणि एक दुसऱ्याला ते ज्ञान प्रदान करत असतात आणि एक दुसऱ्यांना प्रचार करण्यात, भगवंतांच्या बाबतीत ज्ञान देण्यात ते परम आनंद घेत असतात आणि परम प्रेमाने भगवंतांच्या सेवेत करतात आणि अशा पद्धतीने भगवंतांच्या ते सतत निकट असतात. तर असे गुणातीत होणारे लोक आहेत, जसे इथे विदुरचा दिलेले. तर अशा पद्धतीने प्रभुपाद अगदी अंतिम क्षणी सुद्धा गुणातीत होऊन भाषांतर करत होते, सेवेमध्ये रत होते. तर असा हा अध्याय आहे, ह्या फोडी आहेत. परत मी एकदा समराईज करतो. पहिले 9 श्लोक होते 3 गुणांविषयी चर्चा, आणि पुढचं 10 ते 13 श्लोक मध्ये कुठला तरी एक गुण हावी व्हायला लागतो, प्राधान्य प्राप्त करायला लागतो. मग 14 ते 18 ही फोड आहे, प्रत्येक गुणात काय 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 कार्यकलाप केले जातात, त्याचा परिणिती काय असते. आणि शेवटची फोड आहे की या सगळ्या गुणातीत होऊन पवित्र जीवन आणि त्याची उदाहरणं, ही सगळी या अध्यायाची फोड आहे. तर आपण तात्पर्यात पुढच्या आठवड्यात जाऊ. फार फार धन्यवाद.
मी मार्कशीट प्रभूजींना लगेचच पाठवत आहे. प्रभूजी मी ग्रुपवरच पाठवू का मार्कशीट कसं? नाही प्रभूजी, ते तुम्ही आपल्या पाठवा किंवा प्रभू आहेत ना सच्चिदानंद, त्यांना पाठवा. कोणाला पाठव? सच्चिदानंद भगवान प्रभूंना का? हो, सच्चिदानंद प्रभूजींना. ओके मग ओके, ते पाठवते करतील, मग ते चालेल आपल्याला चालेल. अं, ओके ओके. तर सगळ्यांनी PDF छान मध्ये ऍड करून देतील. छान परीक्षा दिली आहे, छान तयारी केली होती, छान श्लोक सांगितले, छान अर्थ सांगितले आणि प्रामाणिकपणे सगळ्यांनी श्लोक सांगितलेले आहेत. आणि श्लोक सांगता सांगता माझही उजळणी झाली आणि मला साक्षात्कार झाला की जे प्रेमाने सेवा करतायत भगवंत त्यांना कसा आतून बुद्धी देतात, श्लोक पाठ करण्याची बुद्धी देतात, भाषांतर सांगण्याची बुद्धी देतात. तर हा जो सत्र होता हे सगळ्यात त्याचा लाभार्थी मीच झालेलो आहे, कारण माझी उजळणी झालेली आहे. मला परत सगळं भगवंतांनी दाखवून दिलं की काय असलं पाहिजे, काय आयुष्याचे गोल असले पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद. शिल प्रभुपाद की जय हो. जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दंडोत हरे प्रणाम. कृष्णा. हरे दंडोत प्रणाम. हरे दंडोत प्रणाम. हरे कृष्णा.